महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, नितेश राणे. हो, कारण त्यांनी एक अशी भविष्यवाणी केली आहे ज्याने मुंबईच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजली आहे. चला तर मग समजून घेऊया काय आहे हा राणे ठाकरे संघर्ष. 15 जानेवारी नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंसेही होणार नाहीत. अभी खेल बाकी है. हे फक्त एक वाक्य नाही आहे. हा तर नितेश राणेंनी टाकलेला एक राजकीय टाइम बॉम्ब आहे. त्यांनी नुसती भविष्यवाणी नाही केली, तर एक डेडलाईन दिली आहे एका मोठ्या राजकीय बदलाची. मग नक्की काय म्हणायचं आहे राण्यांना? त्यांचा दावा अगदी स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या पूर्णपणे एकटे पडणार आहेत. इतकंच नाही तर त्यांचे सहकारी आणि अगदी कुटुंबीय सुद्धा त्यांची साथ सोडतील असं थेट भाकीत त्यांनी केलंय. आणि हा दावा काही हवेत केलेला नाहीये. राणे म्हणतात की 15 जानेवारीपर्यंत ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांची अक्षरशः रांग लागणार आहे. हा एक प्रकारे इशाराच आहे की येणारे राजकीय धक्के पचवायला तयार राहा. पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा दावा करण्यामागे काहीतरी आधार तर असणार ना? हो, आहे. नितेश राणे आपल्या या भविष्यवाणीच्या समर्थनार्थ 2 मुख्य मुद्दे मांडतात. चला तेच पाहूया. राण्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा हल्ला आहे तो ठाकरे ब्रँडवर. त्यांच्या मते बाळासाहेब ठाकरेंनी जो एक मोठा राजकीय ब्रँड उभा केला होता तो स्वतः उद्धव ठाकरेंनीच मोडीत काढला आहे. तर राणेंच्या मते ठाकरे ब्रँडची ही घसरण झाली तरी कशी? त्यांच्या विश्लेषणानुसार या ब्रँडचा आत्मा होता प्रखर हिंदुत्व, जो बाळासाहेबांनी जपला. पण राणेंचा थेट आरोप असा आहे की बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडली आणि तिथूनच या ब्रँडची किंमत कमी व्हायला सुरुवात झाली. आता येऊया राणेंच्या दुसऱ्या मुद्द्याकडे. आणि हा मुद्दा तर आणखीनच वादग्रस्त आहे. हा मुद्दा थेट मुंबईच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीशी जोडलेला आहे. आणि राणेंनी तो मराठी विरुद्ध उर्दू असा मांडला आहे. राणेंचा आरोप एकदम थेट आणि स्फोटक आहे. ते म्हणतात, ठाकरेंची सत्ता आली तर मुंबईत मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू होतील. आणि हा दावा ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील काही निर्णयांवरून करत आहेत. या सगळ्या आरोपांच्या केंद्रस्थानी आहे उर्दू भवन प्रकल्प. म्हणजे काय तर उर्दू भाषेसाठी एक प्रस्तावित सांस्कृतिक केंद्र. राणेंचा दावा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांच्या एका पत्राच्या आधारावर त्यांनी हा प्रकल्प पुढे नेला होता. आणि याचमुळे या वादाला एक वेगळंच राजकीय वळण लागलंय. म्हणजे बघा, राणे इथे मुंबईच्या भविष्याची 2 वेगवेगळी चित्रं आपल्यासमोर उभी करत आहेत. एका बाजूला ते ठाकरे सरकारवर उर्दू भवन आणि उर्दू शाळा वाढवण्याचा आरोप करतात, तर दुसऱ्या बाजूला महायुती सत्तेत आल्यास हिंदू आणि मराठी महापौर देईल, सोबतच मराठी आणि हिंदू ओळखीवर लक्ष केंद्रित करेल असं आश्वासन देतात. आणि या ओळख राजकारणाच्या लढाईत राणे आपलं मत अगदी ठामपणे मांडतात. ते म्हणतात, आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदूच चालणार आणि मराठीत बोलणार. या एका वाक्यातून त्यांनी आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. पण एक मिनिट, नितेश राणे फक्त टीकाच करत आहेत का, की त्यांच्या अजेंड्यावर अजून काही आहे? चला आता त्यांच्या भूमिकेची दुसरी बाजू पाहूया, जिथे ते एक पालकमंत्री म्हणून विकासाच्या राजकारणावर बोलत आहेत. टीकेच्या पलीकडे जाऊन एक पालकमंत्री म्हणून नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय करत आहेत किंवा काय आश्वासनं देत आहेत यावरही एक नजर टाकूया. तर पालकमंत्री म्हणून राणे काही ठोस कामांवर भर देताना दिसतायत. जसं की चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली आहे आणि लवकरच मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होणार आहे. एवढंच नाही तर शाळा वाचवा शिक्षण वाचवा या आंदोलनाची दखल घेत त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही दिलं आहे. तर हे झालं विकासाचं राजकारण. पण आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे ठाकरे नावाचा वारसा आणि त्याच्या राजकीय भविष्याभोवती फिरणारा हा संघर्ष. या सगळ्या विश्लेषणाचं सार काय? तर नितेश राणे यांनी या संपूर्ण संघर्षाला वारसा विरुद्ध विचारधारा असं रूप दिलंय. ही लढाई फक्त राजकीय सत्तेची नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यावर आणि मुंबईच्या ओळखीवर आपलं नियंत्रण कोण ठेवणार याची आहे. आणि मग या सगळ्या राजकीय गदारोळात एक मोठा प्रश्न उभा राहतो की ठाकरे नावाच्या या मोठ्या राजकीय वारशाचं पुढे काय होणार? चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.